ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, आज आहे माझा बड्डे आणि इथे माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे. दिवावात वगैरे सगळं करून झालेलं आहे. तर आज मस्त केस वगैरे धुतली होती मी. तर केस छान आता मी विंचरून घेते आणि मग आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. तसं तर सकाळचे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे. मस्त आता थोडं रिलॅक्स व्हायचं आहे, म्हणजे थोडा आराम करते आणि मग मी तुम्हाला आजचा दिवस तसा शेअर करतेच. तर सगळ्यात आधी तर एवढी जास्त सकाळी एवढं जास्त आभाळ होतं आणि आत्ता बघा खूप जास्त ऊन निघाले. मी दाखवायला दिसत असेल खिडकीतून खूपच जास्त ऊन निघालेली आहे. हे बघा. तर इथे ना मला केस विंचरून घ्यायचे आहे, पण केस विंचरायच्या आधी ना थोडंसं मला आराम करू वाटत आहे, कारण की खूप जास्त थोडं थकल्यावानी वाटत आहे. त्याच्यामुळेच आज मस्त सगळे कामं लवकर केली मी, कारण की बड्डे आहे म्हटलं लवकर करावं. मस्त दिवावात वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. तर मी आता केस विंचरून घेते आणि मग तुम्हाला. तर इथे बघा फ्रेंड्स, माझं ना जेवण वगैरे झालं आणि केस वगैरे केली मी. तर तुम्हाला सांगू का, हा जो आंबा आहे ना एवढा जास्त गोड एवढा जास्त गोड आहे ना, खूपच जास्त गोड आहे. आणि ह्याच्यामध्ये असं साखरच टाकू नये का काय का एवढा गोड आहे. आता मी दोन खाऊ, कसं खाऊ दोन हे. तर इथे ना मी आंबा खातो. हे प्रिशाचा खाल्ला. हा वाला आंबा आधी ना प्रिशा खात होती आणि मग ती घेतली आणि आता तिने दुसरा आणली. क्या है ये? आम है बड़ा। मैं इसको धो के आया। क्या है आम पीना है। तो फिर ये वाला खा लेना, जो है वो पहले खा लेना. है आलू है जो है। हाँ जो है वो पहले खा लेना. मैं खाना ना। तर आमची प्रिशाला नुसती आंबे खाता यार. आता तिला मला झोपवायचं आहे आणि मग आमची प्रिशा, मी आधी ना दुसरं टी शर्ट घालून होती पिंक कलरचं आणि आता हे दिसत असेल तुम्हाला. तर आमच्या प्रिशानं माझ्यावाल्या टी शर्टवरती ना पूर्ण डाळच सांडवून दिली. तर मग मी ना परत आंघोळ केली आणि मग चेंज केली. धिंगाणा मत करो यार, सगळं व्यवस्थित केलं आणि खालतं धिंगाणा करत आहे यार. सगळं किती धिंगाणा मोठं. तर इथे बघा मी ना झोपून होती आता आणि यांनी काय हो दाखवा, हे ह्या चम्मचमध्ये मला असं तोंडामध्ये काहीतरी टाकलं तर छान वाटलं. तर तुम्हाला सुद्धा दाखवते काय आहे ते. ओय दाखवा ना. चलो गुड्डू जी, अपन ठीक है ना, फिर अपन ऐसा करेंगे. अपन ऐसा करेंगे, केक अभी कट करेंगे और बाद में रात को खाना खाने जाएंगे. चलता है? ओ माय गॉड, देखो सच में. ओ बाबू, ये तो बहुत टेस्टी है, मुझे ऐसे ही चाहिए था. आणि आमच्या प्रिशाचं बघा, तुम्हाला इथे बघू शकता हा केक आहे. आणि तुम्ही कसं बोलवले हो ब्लिंकिटवर ना? ब्लिंकिटवर ना. आता केक आताच आला आणि रात्रीच्या वेळेस केक राहील असं तर नाहीच आहे, कारण की प्रिशा आहे. तर मग मी थोडीशी आत्ता ना केक कट करून घेते आणि मग नंतर ना रात्रीला आम्ही जेवायला जाते. तर मी थोडीशी अशी ड्रेस घालते आणि भेटते. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना रेडी झालेली आहे आणि आत्ता वाजलेले आहे दुपारचे 5:30 वाजलेले आहे. आणि बघा केक याने ऑनलाईन ऑर्डर केलेला होता, तर त्याच्यामुळे मग आणि एक तर प्रिशा बघली होती आणि त्यांनी मला दाखवले होते, त्याच्यामुळे प्रिशानं बघून घेतली. आणि मग संध्याकाळवरी केक काही थांबणार नाही म्हटलं, म्हणून मग मी थोडेसे फोटो काढण्यापुरतं आणि थोडासा शूट घेण्यापुरतं
घातलेला आहे हे, आणि संध्याकाळी जेवायला जाते ना तेव्हा सुद्धा दाखवते, आणि माझं पूर्ण लुक सुद्धा. तर इथे बघू शकता असा मी हा ना टॉप घातलेला आहे, आणि खालती ना पसारा पण आहे. ही प्रिशाने धिंगाणा करून ठेवला यार बघा. आणि परत मी तुम्हाला ना दाखवते. आधी तर मी दाखवते प्रिशाने काय धिंगाणा केलेला आहे ते. मी तयारी करत होती आणि तिने इथे पूर्ण पावडरचा धिंगाणा करून टाकलेला आहे. मी दाखवते तुम्हाला बघा. पूर्ण सोप्यावरती ना पावडरचं धिंगाणा केलेला आहे यार बघा. इथे माझी तयारी झालेली आहे आणि मी तुम्हाला केक दाखवते. तर बघा, आणि मला ना असाच केक पाहिजे होता. तर मग म्हटलं जास्त मोठा वगैरे नको, कारण की मोठा असेल तर खूप जास्त खाणे देते. त्याच्यामुळे मग मी असं जसं म्हटलं तसंच आलेलं आहे. तर इथे बघा माझी पूर्ण तयारी झाली आणि मी प्रिशाची सुद्धा तयारी करून घेतलेली आहे. आणि आता मी केक कट करून घेते. तर चला केक कट करू, चला ना. तुम्हाला नाही दाखवता. तर माझा ना प्रिशाला दाखवते आधी. देखो तू सही इधर. प्रिशा कैसे लग रही है, तू इधर देखो. इथे ना माझी प्रिशा रेडी झालेली आहे. तर बघा, तिला ना वेट नाही होत आहे केक खायला, कारण की आम्हाला एवढा जास्त केक आवडतो ना, खूपच जास्त आवडतो. तर चला मग लगेचच ना केक कट करूया हां आपण, ठीक आहे हां. चला, इथे ना यांनी रेडी झालेले आहे. टी शर्ट घातले आणि प्रिशाला घ्या हो, प्रिशाला दाखवतो. यार आमच्या प्रिशाला आणि प्रिशाच्या डॅडीला ना फोटो काढण्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि कशातच इंटरेस्ट नाही. तर बघा दिसा ना. तर चला केक कट करूया आता आपण. हाँ अकेले अकेले खा, लेकिन नीचे रहे. बर्थडे तो मेरा है, मैं ही केक कट करूंगी. तिला ना झोप येऊन आहे तर डोळे बघा कसे दिसते. प्रिशाचा ना आता अभ्यास झाला आणि आता हे बघा हे काहीतरी असं चालू आहे. ते बघा फ्रेंड्स, आमचा ना केक वगैरे कट करून झालेला आहे. यावेळेसचा बर्थडे ना थोडा आगळा वेगळाच झाला. म्हणजे आम्ही दुपारून ना केक कट केला आणि आता प्रिशाला झोपवायचं आहे मला, आणि आता रात्रीच्या वेळेस आम्ही बाहेर जेवण करायला जाणार. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आणि तर आता मी प्रिशाला झोपवते आणि जे बाकीचे कामं आहेत ते करून घेते. आधी तरीला झोपवते आणि मग नंतर कामं करते. तर चला भेटूया. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना प्रिशाला झोपू घातली आणि तिला झोपवता मलाही झोप म्हणजे डोळा लागला होता. पण मी म्हटलं नको झोपू, कारण की दुपारला झोपलं ना खूपच आळस येते. आणि कामं केली पण ना परत कामं जशा तसे पडले, कारण की प्रिशा झोपली नाही दिवसभर आणि आज यांना सुट्टी. तर मी झाडू घेतलेला आहे घरं झाडण्यासाठी. त्याच्या आधी मी दाखवते किचन ओट्यावरचा पसारा, कारण की हा जो केक आणला ना तो ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे. तर तो हे पुरुष्ट वगैरे आणि थोडंसं हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जेवण केले यांनी. तर हे भांडेसुद्धा लावायचे आहे. मावशी येऊन गेल्या, त्या भांडे घासल्या आणि भांडे लावायचे आहे. बाहेर तर खूपच ऊन आहे, अजून तसेच आहे. तर चला मग मी जेवढे कामं आहे तेवढे पटापट आवरून घेते आणि नंतर मग मी तुम्हाला बोलते. आता मस्त प्रिशा झोपलेली आहे तर मी ना थोडी रिलॅक्स आहे. जे कामं आहेत ते करून घेते. तर नंतर परत संध्याकाळला
बाहेर जायचं आहे, तर ते सुद्धा तर तुम्ही ही जी क्लिप बघत आहे ना, आम्ही बाहेर गेलो होतो हॉटेलला, तर याचासुद्धा मी फुल व्लॉग शूट केलेला आहे. तर त्याची एडिटिंग व्हायची आहे. याच्यामध्ये जर करते म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ स्पेशल एडिट करणार आहे. तर नक्कीच बघा, खूप छान असा व्हिडिओ केलेला आहे हा मी. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते याच्या आधीचा. तर चला मग, चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये. तर चला मग, हा व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. नक्कीच सबस्क्राईब करा. बाय. आणि हां फ्रेंड्स, माझं हे छोटंसं बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय. Audio Jungle.